अमरावती महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। निवडणूक सुरू होण्यापूर्वीच आशिष अतकरे यांची एमआयएमच्या नगरसेवकांसोबत सभागृहात गुफ्तगू झाल्याचं पाहायला मिळालं। महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार आशिष अतकरे यांच्याकडून एमआयएमच्या नगरसेवकांची गळाभेटही पार पडली आहे। आशिष अतकरे यांनी एमआयएमच्या नगरसेवकांची गळाभेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। एमआयएमचे नगरसेवक विरोधी बाकावर बसल्यानं विरोधी बाकावर जाऊन आशिष अतकरे यांनी गळाभेट घेतलेली आहे। आणि या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्या सोबत आहेत। अनिरुद्ध, अतकरे यांनी एमआयएम नगरसेवकाची गळाभेट घेतली, त्यामुळे चर्चा सुरू झाल्यात, नेमकं काय घडलंय? नक्कीच प्राची, आता जर पाहिलं तर अमरावती महापालिकेमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये जर पाहिलं तर महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीची जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आणि अशामध्ये निवडणूक सुरू होण्यापूर्वीच भाजपचे जे नगरसेवक आहे आशिष अतकरे हे महापौर पदाचे सुद्धा उमेदवार आहे। पुढच्या 6 वर्षाचा महापौर पद त्यांना मिळणार आहे। आणि त्यापूर्वी त्यांनी भाजपचे एमआयएमचे जे नगरसेवक आहे त्यांच्यासोबत गुप्तगू चर्चा केलेली आहे, गळाभेट घेतलेली आहे आणि काही नगरसेवकांचा गालगुच्छ सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। आशिष अतकरे हे यांनी मोठ्या प्रमाणात एमआयएमच्या नगरसेवकांवर टीका केली होती। भाजपने सुद्धा मोठ्या प्रमाणात एमआयएमच्या नगरसेवक आणि एमआयएमवर टीका केली होती। मात्र आता जर पाहिलं तर आता अशा प्रकारे सभागृहामधलं हे वातावरण पाहून मोठ्या प्रमाणात टीका जी आहे ती होत आहे। त्यामुळे आता ही टीका नेमकी कोणत्या दिशेने जाते हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि त्यामुळे सध्या जर पाहिलं तर सध्या सभागृहाचं कामकाज सुरू झालेलं आहे। प्रत्येक नगरसेवक आपापल्या बाकावर बसलेला आहे। मात्र सभागृह सुरू होण्यापूर्वीच अशा प्रकारे चर्चा अशा प्रकारे जे आहे ते आता भाजपचे जे अतकरे आहेत त्यांनी कृती केली आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचं इथं पाहायला मिळत आहे। प्राची, अनिरुद्ध, एमआयएम हे विरोधी बाकावर आहे, मात्र ज्या प्रकारे एमआयएम सोबत अतकरेंचे जे काही दृश्य समोर आलेले त्यामुळे ते राजकीय समीकरण येत्या काळामध्ये बदलू शकतात का, काय वाटतं? नक्कीच, आता सध्या सभागृह सुरू झालेलं आहे, सभागृहाचं कामकाज सुरू झालेलं आहे। आता महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि आता अतकरेंच्या भेटीमुळे या भेटीची काही पडसाद सभागृहात उमटतात का आणि सभागृहात उमटल्यानंतर सभागृहात काही निकालांमध्ये बदल होतो का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण सध्या जर पाहिलं तर भाजप, राष्ट्रवादी आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे जवळजवळ 54 उमेदवार जे आहेत ते यांचं भारी संख्याबळ झालेलं आहे। असं असतानाही अतकरे यांनी एमआयएमच्या नगरसेवकाची भेट घेतलेली आहे, गुप्तगू चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आता या चर्चेचं काही निकालांवर परिणाम होतो का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। नक्कीच अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हे दृश्य आपण पाहतोय, आशिष अतकरे यांनी एमआयएमच्या नगरसेवकांसोबत चर्चा केलेली आहे, गळाभेट घेतलेली आहे, त्यामुळे अनेक चर्चा सुरू झाल्यात। सध्या अमरावती महापालिकेमध्ये महापौर आणि उपमहापौर निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, त्यामुळे ही दृश्य पाहिल्यानंतर या गळाभेटीनंतर निकालांमध्ये काही परिणाम याचा जाणवतोय का हे पाहावं लागणार आहे।